देवखेळ नावाची एक सीरीज झी5 वर रिलीज झाली आहे, मराठी सीरीज. आणि त्या सीरीजचं ट्रेलर मला खूपच आवडले होतं. इतकं इंटरेस्टिंग सेटअप आहे. मी म्हटलं यार ही सीरीज खूप भारी असणार आहे. त्यात कथा सांगतो की शंकासुराच्या मुखवट्याआड एक खुनी लपलाय आणि मागील 15 वर्षापासून तो खून करतोय आणि गावातल्या लोकांची या खुन्याला साथ आहे, मूकसंमती आहे. शंकासुराच्या रूपामध्ये येऊन गावातल्या पापी माणसाला शंकासूर मारून टाकतो आणि लोकांच्या श्रद्धेला आव्हान नको म्हणून मागील 15 वर्षापासून पोलिसांनी तपास करणं सोडलं आहे. आणि एका युट्यूबरच्या व्हिडिओमुळे हे सगळं प्रकरण उघडकीस येतं आणि विश्वास सरंजामे नावाचा अधिकारी गावात येऊन या खुन्याचा शोध लावतो. असं एक साधारण कथानक आहे. तर हे किती इंटरेस्टिंग कथानक आहे. एक तर ते शंकासुराचं मेटाफर खूपच इंटरेस्टिंग आहे. त्याचा पोशाख मला खूपच आवडला आणि हे सगळं इंटरेस्टिंग सेटअप असल्यामुळे मला देवखेळ बघावीशी वाटली. मी बघी, पण खेदाने सांगावं वाटते की सिरीज तुम्हाला निराश करते. इतकं इंटरेस्टिंग सेटअप असताना स्क्रीन प्ले खूपच गंडलाय किंवा वाईट आहे असं मला म्हणावं वाटतं खेदाने. कारण की लिखाणातला आळशीपणा इथे पण आहे. दशावतार सोबत जे घडलं ते इथे पण घडतं. कारण की स्क्रीन प्ले खूपच पुअर आहे आणि सुरुवातीपासून सिरीजने अजिबात होल्ड नाही केलं, तर त्यामुळे स्क्रीन प्लेवर अजून वेळ घेऊन काम करायला हवं होतं. आणि म्हणजे मला कळलंच नाही की एक तर ते अंकुश चौधरी आणि अरुण नलावडे बाप मुलाच्या भूमिकेत आहे, तर मुळात ते बापलेक वाटत नाहीत. अरुण नलावडे अंकुश चौधरी यांचे वडील वाटत नाही. त्याचं कास्टिंग चुकलंय असं मला वाटतं. ते झालं. दुसरं, प्राजक्तामुळे अंकुश चौधरी यांचा लव्ह अँगल तोही नीटचा पुढे येत नाही. तो कथानकाला काहीच हातभार लावत नाही. आणि दुसरं म्हणाल तर कॅरेक्टर्स, अंकुश चौधरी यांचं पात्र असं रॅन्डम का वागतं, ते विनाकारण उगाच आक्रमक का होतं तेही कळत नाही. म्हणजे एका सीन मध्ये, पहिल्याच एपिसोड मध्ये अंकुश चौधरीचं जे विश्वास सरंजामे हे पात्र आहे ते उपसरपंचच्या कानाखाली मारतं. का मारतं त्याला काही बेसच नाही. उगाच मारतं हिरोईक दाखवायला. तेही काही नीटचं त्याचं काही डॉट्स जुळत नाहीत. ते एका सीन मध्ये अंकुश चौधरी उगाच समोरून सिगरेट फुकतोय. का फुकतोय म्हणजे लिटरली मला वाटतं आरामात नाही म्हटलं तरी 2-4 मिनिटाचा सीन असेल, तो उगाच ते उभा आहे सिगरेट फुंकत. त्याला काही बेसच नाही तिथे का उभा आहे. आणि पुण्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा अँगल जोडलाय, तोही काही कळत नाही. ठीक आहे, म्हणजे माणसं हिंसक का होतात, हिंसा का घडते, तो शोधायचा प्रयत्न चांगला आहे, पण तो नीटचा पोहोचत नाही, कळत नाही असं मला वाटतं. अदरवाईज स्क्रीन प्ले वाईट आहे. फक्त एकच गोष्ट आवडली, शंकासुराचं जे मेटाफर वापरलंय, शंकासुराचं जे त्याचं एक रूपक वापरलंय पूर्ण सिरीज मध्ये, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. इथं मुळात मला शंकासुराचा पोशाख खूपच आवडला. ते खूप, त्याचा मास्क खूपच इंटरेस्टिंग आहे. दुसरं म्हणाल तर वनगाईच्या शेपटापासून बनवलेली त्याचं एक चाबूक आहे शंकासुराचं, त्याचा आवाज, कमरेच्या बेल्ट आहे घुंगराचा, त्याचा आवाज, आणि शंकासुराची एंट्री, तो जे एंट्री घेतो ना शंकासूर, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. शंकासुराच्या एंट्रीला बीजीएम खूपच भारी वाजतं. शंकासुराच्या संबंधीच्या गोष्टी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग पद्धतीने समोर येतात. अदरवाईज बाकी सगळंच खूप पुअर आहे. पुअर इन्व्हेस्टिगेशन आहे. सो तपासही तेवढा चांगल्या पद्धतीने आपला दिसून येत नाही होताना. ओव्हरऑल तुम्हाला सिरीज निराश करते. एका वाक्यामध्ये म्हणाल तर भरोशाच्या मशीने टोनगा दिला असं खेदाने म्हणावं लागतंय मला. अदरवाईज टक आहे सिरीज. डोक्याला खूप ताण असेल तर वन टाइम वॉच बघू शकता मराठीच्या प्रेमापायी. रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, आणि सिरीज बघितली असेल तर कमेंट्स करून कळवा सिरीज कशी वाटली ते. थँक्यू.